कराड तालुक्यातील हनुमानगाव हे माळव्याची शेती करण्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लावर यासह अनेक फळभाज्या, पालेभाज्या या गावातील शेतकरी पिकवतात। देशाच्या कानाकोपऱ्यात हनुमानगावात पिकवलेला भाजीपाला जात असतो। याच गावातील आदर्श माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिंदे सरकार यांनी 30 गुंठे क्षेत्रात पिकवलेल्या मिरची प्लॉटचा शुभारंभ भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केला। गावातील शेतकऱ्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले। भाजपच्या किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रामकृष्ण वेताळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार काम सुरू केले आहे। थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। शनिवारी त्यांनी हनुमानगाव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांच्या मिरची प्लॉटमधील तिखट मिरची तोडून त्याचा गोड शुभारंभ केला। यावेळी शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यास बाळासाहेब शिंदे सरकार यांच्यासोबत सुनील शिंदे, जिल्हा चिटणीस शंकरराव शेजवर, तसेच किसान मोर्चा जिल्हा माजी संयोजक सूर्यकांत पडवळ, प्रशांत भोसले, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, नवीन जगदाळे, जयसिंगराव डांगे, बाळासाहेब पोळ, तसेच राज सोनवणे, निलेश भंडारे, पांडुरंग इंगळे, संदीप बाबर, विश्वासराव सावंत, रमेश मोरे, रघुनाथ शेंडगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ म्हणाले, आज हनुमानगाव या ठिकाणी आदर्श शेतकरी माजी सरपंच सन्माननीय बाळासाहेबजी शिंदे सरकार यांच्या शेतामध्ये येण्याचा योग आला आणि या ठिकाणी मिरची या पिकाची पाहणी करताना निदर्शनास आलं की अतिशय सुंदरपणे या ठिकाणी मिरचीचं पीक बाळासाहेब शिंदे सरकार आणि त्यांचे चिरंजीव यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं शेती हा आपल्या विकासाचा कणा आहे आणि या ठिकाणी शेतीवरती उत्पन्न घेत असताना विविध प्रकारची पिकं ही बाळासाहेब शिंदे सरकार यांच्या माध्यमातून घेतली जातात। सातत्यानं चर्चा होत होती की आमच्या शेतावरती एक वेळ आमच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आपण यावं। खरं तर माझी निवड 24 फेब्रुवारी रोजी आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण दादा यांनी महाराष्ट्राच्या किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून केल्यानंतर मी सातत्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रवास केला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शेतीवरती उत्पन्न घेणारे शेतकरी मला ज्या संपर्कात आले। खरं तर महाराष्ट्र हा आपला शेतीप्रधान राज्य आहे। या राज्यामध्ये ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं आहे, केळीचं उत्पन्न घेतलं जातं आहे, त्याचबरोबर कपाशीचं उत्पन्न घेतलं जातं आहे, धानाचं उत्पन्न घेतलं जातं आहे, डाळिंबाचं उत्पन्न घेतलं जातं आहे। अनेक प्रकारची पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकवली जातात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा देशाला शेतीमध्ये पुढं घेऊन जाणारं राज्य आहे आणि या राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना भेटण्याचा मला योग आला आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी बाळासाहेब शिंदे सरकार यांच्या शेतामध्ये मला येण्याचा योग आला। खऱ्या अर्थानं असे आदर्शवत शेतकरी निर्माण झाले तर भारताचा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळेल। कारण बाळासाहेब शिंदे सरकार यांच्या माध्यमातून मिरचीचं या ठिकाणी पीक घेण्यात आलेले अतिशय सुंदर असं पीक या ठिकाणी मी बघितलं। असंच उत्पन्न जर सामान्य शेतकऱ्यांनी घेतलं तर निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळेल। या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल झालं पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जातो। त्याचबरोबर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे यासाठी सातत्यानं शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेत आहे आणि त्याचा आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना फायदा झालेला आपल्या सगळ्याला बघायला मिळतोय। शेतकरीसुद्धा आज शेतीकडं व्यवसाय म्हणून बघायला लागलेले आहेत। या ठिकाणी बघितलं तर हनुमानगाव या गावामध्ये अनेक शेतकरी हे माळव्याचं पीक घेऊन किंबहुना अनेक शेतामध्ये विविध प्रकारची पिकं घेऊन आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीनं काम करत आहेत। त्याचबरोबर सरकारही
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळतंय. आपल्याला परवाच समजलं असेल की आता येणाऱ्या काळामध्ये 1966 साली जो ऊस कायदा होता तो आता बदल होऊन येणाऱ्या 2026मध्ये ऊसावरती एक नवीन कायदा केंद्र सरकार आणते, जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे. यासाठी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार विचार करते. किंबहुना भविष्यामध्ये महाराष्ट्र शेतीप्रधान झाला पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास दर हा शेतीचा वाढला पाहिजे, यासाठी सातत्यानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, शेतकऱ्याला शेती सर्व EIA-वरती जोडण्याचा विषय असेल, शेतकऱ्याला पीक विमा देण्याचा विषय असेल, किंबहुना या राज्यातल्या पाणंद रस्त्यांचा विषय अनेक वर्षाचा प्रलंबित होता, हा सोडवण्याचा विषय असेल, किंबहुना शेतीची वर्ग 2 मधली जमीन हे 1 वर्गमध्ये घेण्याचा विषय असेल, असे अनेक विषय हे सातत्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत, जेणेकरून गेले अनेक वर्ष जो शेतकऱ्यांचा प्रश्न होता ते सगळे विषय मार्गी लावण्याचं धोरण हे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात येते. मी आज या ठिकाणी आलोय. मी खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला किंबहुना शेतकऱ्याच्या समूहाला भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मदत होईल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. यासाठी किसान मोर्चा म्हणून सातत्यानं माझा प्रयत्न राहील. या ठिकाणी सर्व या भागातले या गावातले सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांचंही मनापासूनचं अभिनंदन करतो. खास करून बाळासाहेब शिंदे सरकारांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण शेतीशी एकनिष्ठ राहून शेतीवरती प्रेम करणारे शेतकरी म्हणून आपण गेले अनेक वर्ष काम करताय आणि शेतीच्या जीवावरती आपण तुमच्या स्वतःच्या घराची प्रगती केली, कुटुंबाची प्रगती केली, त्याचबरोबर गावामध्ये सुद्धा तुम्ही आदर्शवत एक ढाचा घालून दिला की शेतीपूरक आपण गावामध्ये छोटे छोटे गावामध्ये प्रयोग करून आपण आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देऊन मी 2 शब्द संपवतो.